नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनल जगतपाल फाउंडेशन मध्ये। आजच्या या सेशन मध्ये आपण टीईटी मध्ये जे प्रश्न विचारलेत मागच्या वर्षापर्यंत त्या टीईटी मध्ये व्होकॅब्युलरी बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत त्याचा सेकंड लेक्चर आपण पाहणार आहोत। पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण 10 क्वेश्चन्स घेऊन त्याचा एनालिसिस केलं होतं। मग आजच्या या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण पुन्हा 10 क्वेश्चन्स निवडून आणलेत आणि त्याचा एनालिसिस आपल्याला करायचे आहे। जे व्होकॅब्युलरी आहेत, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट किंवा इडियम्स, त्याच्यावर चर्चा करायची। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूया। पाहूया मित्रांनो, हा क्वेश्चन आहे महा टीईटी 2020 पेपर सेकंड मधला 6वी ते 8वीचा जो पेपर आहे त्याच्यातला। क्वेश्चन काय पहा, चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम। अंडरलाइन केलेली जी इडियम आहे म्हणे तिचा यथायोग्य मीनिंग, त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे। चला पाहूया काय क्वेश्चन। पॅरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन। पालकांना त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी भरपूर खर्च करावा लागतो, अमाप खर्च करावा लागतो। मग तो अमाप खर्च करणे, भरपूर खर्च करणे किंवा भरपूर किंमत मोजणे, याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, टू पे थ्रू द नोज। टू पे थ्रू द नोज, की जे आपल्या याच्यामध्ये दिले। मग याचा अर्थ होतो अमाप खर्च करणे, किंमत मोजणे। मग या अर्थाचा जो शब्द आहे तो तुम्हाला 4 पर्यायापैकी सेकंड मध्ये दिसतोय। अँड एक्स्ट्रीमली हाय प्राइस, अत्यंत जास्त किंमत मोजणे। साहजिकच आहे, पालकांना मुलांच्या भवितव्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो, अमाप खर्च करावा लागतो। मग त्या अर्थाचा जो शब्द आहे तो आहे अन एक्स्ट्रीमली हाय प्राइस। बरं, पहिला जर क्वेश्चन, पहिल्या ऑप्शन कडे जर आपण आलो, बाय टेकिंग लोन्स, तर कर्ज काढण्यावर तो लागू होत नाही। आणि तिसरा जर घेतला ग्रचिंगली, तर ग्रचिंगली म्हणजे इच्छा नसताना, ना खुशीने। मग ना खुशीने याला तुम्ही इंग्लिश मध्ये एक शब्द आहे अनविलिंगली, याला अजून एक समानार्थी शब्द आहे रिल्युक्टंटली, याला अजून एक समानार्थी शब्द आहे रिसेंटफुली। या रिसेंट मध्ये यस आहे, ती नाही। हे शब्द सुद्धा बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेत, म्हणून मी एक्स्ट्राचे शब्द तुम्हाला देतोय। बरं, विलिंगली म्हणजे स्वेच्छेने, स्वेच्छेने खर्च करतात असा त्याचा अर्थ लागत नाही। इंग्लिश मध्ये जर त्याला समानार्थी शब्द म्हटलं तर व्हॉल्युंटरीली, ठीक आहे। त्याच्यानंतर ग्लॅडली, आनंदाने, हॅपीली असाही होतो। आपल्याला उत्तर फक्त 2 पाहिजे की जे त्याचा यथायोग्य अर्थ आहे। चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊया आपण। पहा, हा क्वेश्चन आहे महा टीईटी 2020 पेपर सेकंड मधला। हा सुद्धा 6वी ते 8वीचा पेपर आहे, पेपर मधला क्वेश्चन आहे। इफ सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी, हु विल ट्रीट हर। जर सुनिधीच्या शरीरामध्ये ट्यूमर अर्थात गाठ तयार झाली आहे तर ती कोणत्या डॉक्टरकडे उपचार घेईल किंवा तिला कोण उपचार देईल? तर मित्रांनो, जो ट्यूमरचा डॉक्टर असतो, जो गाठींचा डॉक्टर असतो, त्याला इंग्लिश मध्ये ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात। हा ऑन्कोलॉजिस्टला कर्करोग तज्ञ सुद्धा म्हणतात। साहजिकच शरीरात तुमच्या शरीरात कोणत्या प्रकारची गाठ निर्माण झाली, कोणत्या प्रकारचा कॅन्सर तुम्हाला आहे, तो कर्करोग तज्ञ जो असतो तो चेक करत असतो, त्याला ऑन्कोलॉजिस्टला म्हणतात। अ डॉक्टर हु इज एक्सपर्ट इन डायग्नोसिंग ट्यूमर्स अँड कॅन्सर, म्हणजे उत्तर आपलं ऑन्कोलॉजिस्ट क्रमांक 3। याला तुम्ही म्हणा कर्करोग तज्ञ। अ डॉक्टर हु इज एक्सपर्ट इन डायग्नोसिंग ट्यूमर्स अँड कॅन्सर, ठीक आहे, ओके। रेडिओलॉजिस्ट याचा अर्थ काय होतो? रेडिओलॉजिस्ट या शब्दाचा अर्थ होतो क्ष किरण तज्ञ। जो क्ष किरण तज्ञ असतो त्याला रेडिओलॉजिस्ट म्हणतात। बरं, गायनकोलॉजिस्ट नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, याचा स्पेलिंग तरी विचारला जातं किंवा याचा अर्थ तरी विचारला जातो। गायनकोलॉजिस्ट हा स्त्री रोग तज्ञ। अ डॉक्टर हु इज एक्सपर्ट इन डायग्नोसिंग फिमेल डिसीजेस अँड देअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। स्त्रियांचे आजार आणि त्यांच्या प्रजनन ग्रंथीविषयीचे जे आजार आहेत त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ, ठीक आहे। ऑस्टिओपॅथ, ऑस्टिओपॅथ म्हणजे असा व्यक्ती की जो एक्सपर्ट आहे आपले स्नायू, मसल्स आणि हाड यांचा मसाज थेरपीद्वारे किंवा स्ट्रेचिंग थेरपीद्वारे जो उपचार करणारा डॉक्टर असतो त्याला ऑस्टिओपॅथ म्हणतात। याला तुम्ही अस्थि विकृती तज्ञ असं म्हटलं तरी चालेल।
अस्थि विकृती तज्ञ. ठीक आहे. अस्थि विकृती तज्ञ. परत नाही, माफ करा. अस्थि विकृती तज्ञ. ऑर्थोपेडिक हा डॉक्टर वेगळा असतो. ऑर्थोपेडिक हा हाडांचा स्पेशल डॉक्टर असतो. तो सर्जरी वगैरे त्याद्वारे त्यांच्यावर उपचार करतो. पण ऑस्टिओपॅथ हा मसाज थेरपीद्वारे, स्ट्रेचिंगद्वारे, मुवमेंट करून त्या ठिकाणी त्याचा इलाज करतो. आजही खेड्यापाड्यांमध्ये हे ऑस्टिओपॅथ तुम्हाला अवेलेबल दिसतात की एखाद्याचा पाय मुरगळला किंवा लचकला तर त्या ठिकाणी ते विशिष्ट प्रकारची हालचाल करून किंवा चोळून तुम्हाला त्याच्यावर उपचार करतात. त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथ. चला नेक्स्ट क्वेश्चन काय जाऊया मित्रांनो. हा सुद्धा महाटीटी 2020 पेपर फर्स्ट मधला हा क्वेश्चन आहे. पहिली ते 5वी पर्यंतचा जो पेपर आहे त्याच्यातला. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. आय वॉज डॅश डॅश. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉईज. आय वॉज लुकिंग फॉर. मित्रांनो लुकिंग फॉर, टू लुक फॉर या शब्दाचाच अर्थ होतो चा शोध घेणे. मग मी ज्या खेळण्यांचा शोध घेत होतो ते खेळण्या त्या शॉपकीपरकडे, त्या दुकानदाराकडे नव्हत्या. टू लुक फॉर म्हणजेच चा शोध घेणे. बरं. टू लुक अबाउट चा विचार करणे. हा लागू होत नाही. ठीक आहे. टू लुक ॲट, टू लुक ॲट म्हणजे चाकडे पाहणे, टक लावून पाहणे. टू लुक टू, टू लुक टू जर म्हटला तर त्याचा अर्थ होतो च्याकडून अपेक्षा व्यक्त करणे किंवा च्याकडून अपेक्षा करणे. ठीक आहे. मग इथं आपलं उत्तर आहे टू लुक फॉर चा शोध घेणे. मी ज्या खेळण्यांचा शोध घेत होतो ते खेळणेच त्या शॉपकीपरकडे नव्हत्या. ठीक आहे मित्रांनो. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन महाटीटी 2020 पेपर फर्स्ट मधला क्वेश्चन आहे. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. खाली जे विधान दिलंय त्याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट पर्याय शब्द आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो क्वेश्चन आहे अ पर्सन हु लीड्स अ सिंपल लाईफ डिव्होटिंग हिमसेल्फ टू कंटेम्पलेशन अँड मेडिटेशन. असा व्यक्ती की ज्याने कंटेम्पलेशन साठी आणि मेडिटेशन साठी आपलं जीवन वाहून घेतलंय. कंटेम्पलेशन, कंटेम्पलेशन म्हणजे काय तर त्याला तुम्ही म्हणा आत्मचिंतन, म्हणजे आत्मचिंतनासाठी. आणि मेडिटेशन या शब्दाचा अर्थ जर घेतला तर ध्यानधारणा, की ज्याने आपलं जीवन डिव्होटिंग केलंय. डिव्होट केलं म्हणजे वाहून घेतलंय आत्मचिंतनासाठी आणि ध्यानधारणेसाठी. आणि लीड्स अ सिंपल लाईफ, की जो एकदम साधं सुधं जीवन जगतोय, आत्मचिंतन आणि ध्यानधारणा करतोय असा व्यक्ती. त्याला आपल्या माय मराठीमध्ये आपण तपस्वी, संन्यासी किंवा वैरागी व्यक्ती म्हणू. आणि इंग्लिशमध्ये यासाठी वर्ड आहे ॲसेटिक. तपस्वी, वैरागी. ठीक आहे. अल्ट्रुइस्ट, अल्ट्रुइस्ट या शब्दाचा अर्थ होतो परोपकारी, लोक कल्याणाचा विचार करणारा. परोपकारी हा शब्द जो गेलाय याला तुम्ही फिलॅन्थ्रोप सुद्धा म्हणू शकतात. मागचा जो आपलं लेक्चर झालं होतं व्होकॅब्युलरी बेस्डवर तर त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द गेला होता फिलॅन्थ्रोप. फिलॅन्थ्रोप आणि अल्ट्रुइस्ट हे बोथ आर सिमिलर, दोन्ही सिमिलर आहेत. दोन्हीचा अर्थ परोपकारी होतो की जो मनुष्य जातीवर प्रेम करतो, लोक कल्याणाचा विचार करतो, परोपकारी व्यक्ती. आणि त्याला विरुद्धार्थी विचारला तर तो आहे मिसॅन्थ्रोप. मिसॅन्थ्रोप, मिसॅन्थ्रोप या शब्दाचा अर्थ होतो की समाजाचा म्हणजे मानव जातीचा तिरस्कार करणार, हा विरुद्धार्थी. पण अल्ट्रुइस्टला समानार्थी शब्द आहे फिलॅन्थ्रोप. ठीक आहे. ओके. अ पर्सन हु लव्स मॅनकाइंड और थिंक्स अबाउट द वेलफेअर ऑफ सोसायटी. बरं. ऐस्थेट, ऐस्थेट म्हणजे सौंदर्य आणि कलेचा उपासक जो व्यक्ती असतो, सौंदर्य आणि कलेचा आस्वाद घेणारा रसिक व्यक्ती, त्याला म्हणतात ऐस्थेट. मग याला म्हणू शकतो आपण सौंदर्य आणि कलेचा उपासक, सौंदर्य किंवा कलेचा उपासक. शुद्ध भाषेत रसिक व्यक्ती. ठीक आहे. बरं. पुढचा जो आहे कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह शब्द हा डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याच वेळा वापरतो. कन्झर्वेटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो सनातनी, ऑर्थोडॉक्स. बरं का. त्याला समानार्थी शब्द तुम्ही म्हणू शकता ऑर्थोडॉक्स.
एखादं कुटुंब खूप ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये येतं, म्हणजे ऑर्थोडॉक्स विचारसरणीचं असतं, सनातनी विचारसरणीचं, जे प्रथा परंपराला चिकटू नये, सनातनी कर्मठ, त्याला तुम्ही म्हणू शकता सनातनी कर्मठ कन्झर्वेटिव्ह. याच्यासारखाच एक वर्ड येतो बायकॉट. हा कडवा धर्माभिमानी असतो, ज्याला आपल्या धर्माचा कडवा अभिमान आहे, अशा व्यक्तीला बायकॉट पण म्हणू शकतात. म्हणजे आपल्या विचार परंपरांना धरू नये, त्याला कन्झर्वेटिव्ह सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. पेपर फर्स्ट महाटीटी 2020. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲक्विजिटिव्ह. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्विजिटिव्ह? ॲक्विजिटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो लोभी. त्याला तुम्ही हावरट असंही म्हणू शकता. इंग्लिशमध्ये जर घेतला याला समानार्थी शब्द तर ॲव्हेरियस, कोव्हेटस असंही म्हणू शकतात, ग्रेडी असंही म्हणू शकतात. ग्रेडी सुद्धा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे, लोभी, हावरट. मग याला विरुद्धार्थी असा व्यक्ती की जो हावरट नाही, चांगला आहे स्वभावानं, चांगला लाईफ जगतोय, असा व्यक्ती म्हणजे ऑस्टियर. त्याला विरुद्धार्थी शब्द बऱ्याच वेळा विचारला गेला ऑस्टियर. हा व्यक्ती असा व्यक्ती आहे की हा साधं व्यक्तिमत्व असतो, परंतु उच्च विचारसरणी याची असते. अ पर्सन हॅव्हिंग सिंपल लाईफ विथ डिसिप्लिन. शिस्तप्रिय हा व्यक्ती असतो, म्हणजे आपल्या नियमाने इमानीद्वारे राहणारा व्यक्ती, त्याला म्हणतात ऑस्टियर. बरं का? अ पर्सन हॅव्हिंग सिंपल लाईफ, त्याचं जीवन साधा सुरू आहे, विथ डिसिप्लिन. शिस्तप्रिय काटेकोर व्यक्ती. ठीक आहे. असे तुम्ही त्याला म्हणू शकता. आपलं उत्तर ऑस्टियर पाहिजे आपल्याला. अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारले गेले. बरं, मायझरली आणि फ्रुगल हे दोन्ही शब्द, दोन्हीचा अर्थ होतो कंजूस. याला समानार्थी शब्द मागच्याही पेपरमध्ये गेला होता, कंजूस, फ्रुगल. याला तुम्ही इकॉनॉमिकल असंही म्हणू शकतात, काटकसर करणारा. त्याला तुम्ही म्हणू शकता स्टिंगी. आणि याला विरुद्धार्थी शब्द पण बऱ्याच वेळा विचारला गेला आहे, तर याला समानार्थी शब्द लॅविश. त्याच्यानंतर पुन्हा स्पेंड थ्रिफ्ट. त्याला अजून एक समानार्थी शब्द आहे एक्स्ट्रा वॅगन, उधळपट्टी करणारा. ठीक आहे, ओके, लक्षात आलं असेल. मग राहिला चौथा आर्डेंट. आर्डेंट या शब्दाचा अर्थ होतो कट्टर, उत्साही. एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता असतो, उत्साही कार्यकर्ता असतो, क्रियाशील असतो, सक्रिय. आर्डेंट या शब्दाचा अर्थ होतो कट्टर. त्याला तुम्ही उत्साही सुद्धा म्हणू शकता. समानार्थी शब्द त्याला एन्थुजियास्टिक. अजून तुम्ही ऍक्टिव्ह सुद्धा त्याला म्हणू शकतात. ऍक्टिव्ह, क्रियाशील, कट्टर. ओके मित्रांनो, लक्षात आलं असेल. सहाव्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बर, महा टीईटी 2020 पेपर फर्स्ट मधला पण हा क्वेश्चन आहे. सहावा क्वेश्चन, फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे त्याला पर्यायी शब्द तुम्हाला द्यायचा आहे, सबस्टिट्यूट द्यायचा आहे. आय सॉ हिम मेक अ राय फेस. मी त्याला तोंड उतरवलेलं पाहिलं. टू मेक अ राय फेस मीन्स नाराज होणे, निराश असणे. नाराज होणे किंवा निराशा दिसून येणे. त्याला निराश झालेलं मी पाहिलं असं त्या लेखकाला म्हणायचंय. बरं, मग निराश झालेला पाहिलं तर म्हणजे काय, तो दाखवतो त्याची डिसअपॉइंटमेंट, तो दाखवतोय. पहिलाच ऑप्शन आहे. ठीक आहे. नाखुशी, आता शब्द गेला रिलिप्टंटली. रिलिप्टंट म्हणजे नाखुश. अनविलिंग असंही तुम्ही त्याला म्हणू शकता, समानार्थी शब्द की जो खुश नाही असा. बरं, दुसऱ्या शब्दाचा अर्थ फील सिक म्हणजे आजारी वाटणे. त्याचा अर्थ आजारी वाटला असं पण नाही होत. अब्यूज म्हणजे अपशब्द वापरणे, शिवीगाळ करणे, हिंदीमध्ये गालीगोलच करणं असं त्याला आपण म्हणू शकतो. अपशब्द वापरणे.
हा काही लागू होत नाही. क्राय विथ पेन, क्राय म्हणजे रडणे, ओरडणे, विव्हळणे. मग क्राय विथ पेन म्हणजे वेदनेने विव्हळणे. ओके, आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन आहे महा टीईटी 2020 पेपर फर्स्ट. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डॉक्टर डॅश डॅश द पेशंट फ्रॉम टेकिंग सम मेडिसिन्स. त्या डॉक्टरने त्या पेशंटला काही मेडिसिन्स घेण्यापासून रोखलं. मग काही मेडिसिन घेण्यापासून रोखलं, मग एखाद्या गोष्टीपासून रोखणे, परावृत्त करणे, त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे प्रोहिबिट. बऱ्याच वेळा आपण बसेसमध्ये पण असतो की स्मोकिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. धूम्रपान करणे त्या ठिकाणी मनाई आहे. मग मनाई करणे, डॉक्टरने मनाई केली की ते औषध घेऊ नको विशिष्ट प्रकारचे, मनाई करणे. मनाई करण्यासाठी हा आहे प्रोहिबिटेड. याला समानार्थी शब्द प्रिव्हेंट पण आहे. प्रिव्हेंट करणे, रोखणे, अटकाव करणे. ठीक आहे मित्रांनो, बॅन आणि प्रोस्क्राईब हे जे दोन्ही शब्द आहेत, ठीक आहे, हे दोन्ही शब्द जे आहेत या दोन्हीचा अर्थ होतो कायद्याने बंदी असणे. कायद्याचा प्रश्न येत नाही, डॉक्टरने फक्त मनाई केली. कायद्याने बंदी असणे, आपण म्हणतो की त्या चित्रपटावर बॅन आलेला आहे किंवा एखाद्या गोष्टीवर बॅन आलेला आहे, एखाद्या प्रोडक्टवर बॅन आलेला आहे, त्याला प्रोस्क्राईब केलेलं आहे. तर दोन्ही शब्दांचा अर्थ होतो कायद्याने बंदी असणे. प्रिस्क्राईब करणे म्हणजे काय? विहित करणे, नमूद करणे. डॉक्टर काय करतो? प्रिस्क्रिप्शन देतो, त्या डॉक्टरला पेशंटला लिहून देतो काय औषध, प्रिस्क्राईब करतो. प्रिस्क्राईब करणे म्हणजे विहित करणे, त्या विशिष्ट नमुन्यामध्ये त्या विशिष्ट प्रकारचीच औषध तुम्ही घेतले पाहिजे, म्हणून त्याला विहित करणे असा शुद्ध मराठी शब्द आहे. विहित करणे. तुम्ही त्याला नमूद करणे असे म्हणू शकता. डॉक्टरने नमूद केलेले औषध असतात, नमूद करणे. ठीक आहे, नमूद करणे, लिहून देणे असे तुम्ही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, जाऊया 8व्या प्रश्नाकडे. महा टीईटी 2020 पेपर फर्स्ट मधला क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज डॅश डॅश फॉर हिज एविल डीड्स. एविल म्हणजे वाईट, डीड्स म्हणजे कार्य, वाईट कृत्य. तो त्याच्या वाईट कृत्यासाठी फेमस आहे. फेमस म्हणजे प्रसिद्ध, सुप्रसिद्ध. फेमस नाही, कुप्रसिद्ध आहे. वाईट गोष्टींसाठी एखादा व्यक्ती जर प्रसिद्ध असेल तर त्याला नोटोरियस म्हणतात. ठीक आहे, मग नोटोरियस म्हणजे तुमचा कुप्रसिद्ध. फेमस, सेलिब्रेटेड आणि नोटेड या तिन्ही शब्दांचा अर्थ, ठीक आहे, आणि हे जे शब्द आहेत तिन्हीचा अर्थ होतो सुप्रसिद्ध. त्याला तुम्ही समानार्थी शब्द जर म्हटला तर वेल नोन. त्याला समानार्थी शब्द जर म्हटला तुम्ही एमिनंट. काही वेळा परीक्षेत पडला आहे एमिनंट म्हणजे सुद्धा प्रख्यात. ठीक आहे, वेल नोन, एमिनंट, फेमस, पण चांगल्या गोष्टीसाठी. पण वाईट गोष्टीसाठी जर तो असेल इल फेमस, कुविख्यात डॉन, कुप्रसिद्ध डॉन असे आपण म्हणतो. मग कुप्रसिद्ध वाईट गोष्टीसाठी तो नोटोरियस आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला आहे तर त्याच्यामुळे थोडस ध्यानात घेत चला. चला 9वा प्रश्न. महा टीईटी 2020 पेपर सेकंड, 6वे ते 8वीचा पेपर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. अंडरलाइन केलेली जी इडियम आहे म्हणे त्याचा यथायोग्य अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम. मोनिकाची जी हॅबिट आहे की प्रत्येक रिलेशनशिप मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक रिलेशनशिप म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये तिचं जे नाक खुपसण्याची जी गोष्ट आहे ती इर्कसम आहे. व्हेरी इर्कसम म्हणजे काय? खूपच त्या ठिकाणी ती चीड आणणारी. इर्कसम चीड आणणारी, चीड आणणारी. त्याला तुम्ही अनोइंग पण म्हणू शकतात, त्याला तुम्ही इरिटेटिंग पण म्हणू शकता. ठीक आहे, बरं. मग इथं उत्तर पिकिंग होल्स म्हणजे एखाद्या गोष्टीत नाक खुपसणे, एखाद्या गोष्टीमध्ये चुका काढणे. बऱ्याच लोकांना दुसऱ्यांच्या कामामध्ये चुका काढण्याची सवय असते, नाक खुपसण्याची सवय असते, त्याला म्हणतात फाइंडिंग फॉल्ट. बरं, फाइंडिंग फॉल्ट, पिकिंग होल्स म्हणजे फाइंडिंग फॉल्ट्स. याला एक पर्टिक्युलर वर्ड पण परीक्षेत विचारतात की असा व्यक्ती की जो नेहमी दुसऱ्यांच्या चुका, फॉल्ट शोधतो, त्याला सिनिक पर्सन म्हणतात. दुसऱ्यांचे दोष पाहणारा,
ज्याला नेहमी दुसऱ्याचे दोष दिसतात. आहेत समाजात भरपूर लोक, तुम्ही किती चांगलं काम करा त्यांना त्याच्यात दोष दिसतीलच. अशा व्यक्तीला सिनिक पर्सन म्हणायचं. तुमच्या आसपास असतील तर म्हणा त्यांना मग सिनिक म्हणून तू. ठीक आहे. बरं, ऍडमायरिंग म्हणजे काय? ऍडमायरिंग पीपल म्हणजे लोकांचं ऍडमायरेशन करणारा, कौतुक करणारा नाही. क्रिटिसाइजिंग पीपल म्हणजे लोकांवर टीका करणारा. टीका करणे हा भाग वेगळा, त्याला क्रिटिक म्हणू शकता तुम्ही. आर्ग्युइंग विथ पीपल, आर्ग्युइंग विथ पीपल म्हणजे लोकांशी वाद घालणारा, त्याला कॉरलसम म्हणतात. भांडकुदळ जो व्यक्ती असतो ना, आर्ग्युइंग विथ पीपल. पहा, मी नुसते तुम्हाला शब्दच दिले नाही, त्या शब्दांचा अर्थ सांगितला नाही, तर त्याला पर्याय शब्द सुद्धा मी दिलेले, कोणते सिनोनिम आहे, कोणते अँटोनिम आहे. ठीक आहे. हा या कॉरलसमला सुद्धा समानार्थी शब्द विचारले गेले. मग तो आहे कॉरलसमला विरुद्ध शब्द ट्रँक्विल, शांत स्वभावाचा व्यक्ती, काम, क्वाइट, हे विचारले गेले. आता लास्ट वन आपण क्वेश्चन पाहूया, 10वा पाहूया. महाटीईटी 2021 पेपर सेकंड मधला क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. खाली ज्या जोड्या दिल्या त्याच्यापैकी कोणतं करेक्टली मॅच नाही होते, म्हणजे चुकीची जोडी ओळखायचं ते म्हणतंय. क्वेश्चन सरळ दिलाय, इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. पाहूया कोणती जोडी मॅच होत नाही ती. इथं काही शासन दिले, म्हणजे कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं शासन लागू आहे, मग त्या शासनासाठी एक पर्टिक्युलर वर्ड असतो इंग्रजीमध्ये, ते आपल्याला इथं पाहिजे. पाहूया, ते दिलेले आहेत. अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे की जिथं शासनच नाही, कोणाचं राजच नाही, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अराजकता. एखाद्या देशामध्ये जर कोणतं सरकार उलटापालट झालेलं असेल किंवा सरकारच बसलेलं नसेल तर तिथं अराजकता माजलेली असं आपण म्हणतो. राजच नाही, अराजकता. डिसिप्लिनच नाही, इनडिसिप्लिन सुद्धा त्याला म्हणू शकतात. आणि त्याला मराठीत इंग्लिशमध्ये वर्ड आहे अनार्ची. म्हणजे ही जोडी बरोबर आहे, अराजकता. हे आपलं उत्तर नाही, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. इनडिसिप्लिन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, समाजातल्या उच्चभ्रू लोकांनी चालवलेलं शासन. उच्चभ्रू लोकांनी चालवलेलं शासन. आता उच्चभ्रू लोक म्हणजे कोणते? श्रीमंत लोक नाही. समाजात उच्चभ्रू लोक असतात, काही पंच असतात. आपल्या समाजामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा 4-5 पंच बोलवले जातात, 4-5 लोक, आणि त्यांनी जो विचार मांडलेला आहे, त्यांनी जो निर्णय दिलाय तो सगळ्यांना लागू असतो. मग समाजात ज्यांची जी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की उच्चभ्रू लोक आहेत, लोक त्यांचं ऐकतायत, अशा लोकांनी चालवलेलं शासन म्हणजे गव्हर्नमेंट बाय द नोबल. पण गव्हर्नमेंट बाय द रिच पीपल जे असतील, श्रीमंत लोकांनी चालवलेलं शासन, त्याला प्लुटोक्रेसी म्हणतात मित्रांनो. मग प्लुटोक्रेसी, गव्हर्नमेंट बाय द नोबल, त्याला ऑटोनॉमी नाही म्हणत. ऑटोनॉमी या शब्दाचा अर्थ होतो स्वायत्तता, स्वयंशासन. मग गव्हर्नमेंट बाय द नोबल्स याचं उत्तर पाहिजे तुम्हाला अरिस्टोक्रेसी. अरिस्टोक्रेसी बरं का, उच्चभ्रू लोकांनी चालवलेलं शासन. पण इथं ऑटोनॉमी दिलंय, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे की चुकीची जोडी ओळखायची. स्वायत्तता म्हणजे काय हो? स्वायत्तता म्हणजे स्वयंशासन. गव्हर्नमेंट बाय सेल्फ, स्वयंशासन. बरेच जे कॉलेजेस आहेत त्यांना ऑटोनॉमस कॉलेज म्हटलं जातं. म्हणजे ते कॉलेज स्वतः पेपर फ्रेम करतील, स्वतः त्यांचे उत्तर चेक करतील आणि स्वतः रिझल्ट डिक्लेअर करतील. कोणत्याही विद्यापीठ अशी संलग्न असतात. ऑटोनॉमस कॉलेज त्याला म्हणतात. ते ऑटोनॉमीवरूनच ऑटोनॉमस तयार झालाय, स्वायत्तता, स्वयंशासन. ही जोडी त्या ठिकाणी चुकीची आहे. बरं, आपला मूळ मुद्दा पाठीमागे राहिला. एक मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की श्रीमंतांकडून चालवलं जे शासन असतं, म्हणजे समाजातले जे त्याला आपण म्हणू शकतो श्रीमंत लोक असतील पैशाने, ते पण शासन चालवतात, त्याला म्हणतात प्लुटोक्रेसी. त्याला मराठीत आपण म्हणू श्रीमंतशाही. गव्हर्नमेंट बाय द रिच. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याचा अनालिसिस करू. गव्हर्नमेंट बाय वन. गव्हर्नमेंट बाय वन म्हणजे एकाधिकारशाही, एकाने चालवलेलं शासन. मग याला म्हणतात ऑटोक्रेसी. आजही जर तुम्ही जुने कुटुंब पाहिले, जुने कुटुंब म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये आजही जे वाडवडील असतात, घरातला जो करता धरता पुरुष असतो, त्याने सांगितलेली दिशा ती पूर्व दिशा असते. म्हणजे त्याने सांगितलेले निर्णय सर्वांना बंधनकारक असतात. एकाने चालवलेलं शासन, एकाधिकारशाही, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट बाय वन.
ती जोडी बरोबर आहे. लास्ट वन आहे आपला गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स किंवा गव्हर्नमेंट बाय द पेड ऑफिशियल्स, याला तुम्ही मराठीत म्हणू शकता तर नोकरशाही, आणि त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ब्युरोक्रेसी. गव्हर्नमेंट बाय द पेड ऑफिशियल्स, बऱ्याच ठिकाणी लोकांना म्हणजे कामगारांना पैसे देऊन त्यांच्याकडनं शासन चालवतं, शासनाचा कारभार चालवतो, त्याला ब्युरोक्रेसी म्हणतात, नोकरशाही. मित्रांनो स्पेलिंग सुद्धा बऱ्याच वेळा पडलेला आहे बरं का, ब्युरोक्रेसी, BUREAU ब्युरोक्रेसी. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 10 प्रश्न जे आहेत त्याचा अनालिसिस पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अनालिसिस आवडले असेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आमच्या चॅनलचं नाव आपल्याला माहितच आहे, जगतपाल फाउंडेशन. मित्रांनो, तुमचे काही शंका कुशंका असतील किंवा तुमचे काही इंग्रजीच्या बाबतीत काही भीती असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, पर्सनली विचारू शकतात. थँक्यू मित्रांनो. हसत राहा, खेळत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो.